दापोली खेड मार्गावरील दुचाकी अपघातात तरुणीचा मृत्यू, मैत्रीण जखमी। दापोली खेड मार्गावरील वाकवली शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात एका 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्यासोबत प्रवास करणारी दुसरी तरुणी किरकोळ जखमी झाली। मिळालेल्या माहितीनुसार सेजल संदीप भागवत, वय वर्ष 22, मूळ राहणार टेटवली खुटाचा खोंड, सध्या राहणार विद्यापीठचा, दापोली, या दोघी दुचाकीवरून जात असताना वाकवली शिरशिंगे फाट्याजवळ आल्या असता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन घसरले आणि दोघी रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळल्या। सकाळी मुसळधार पाऊस पडत होता आणि नाल्यातील पाणी देखील गढूळ झाले होते। या दोघी जेव्हा नाल्यात कोसळल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी सेजल हिचा काही थांगपत्ता लागला नाही, मात्र वैष्णवीला वाचवण्यात यश मिळाले। त्यानंतर स्थानिकांनी नाल्यातील पाणी कमी करून सेजलला बाहेर काढले। दरम्यान दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता दोन्ही जखमींना स्वतःच्या वाहनातून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, मात्र गंभीर दुखापत झाल्याने तसेच नाकातोंडात पाणी गेल्याने सेजल भागवत हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। या अपघातात वैष्णवी आयरे हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत। मुलीचा जीव आजी चांगला वाटला असता, काय हे झालं नसतं, पण हे सगळी अवघड काम आहे, ती सगळी अवघड आहे। हा कचरा जातोय, कचरा जातोय का बघा, कचरा जातच नाही।